जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रहो, ज्या काही समाजकंटकांनी मराठा धनगर ओबीसी आरक्षणाचा किंवा ओबीसी समाजाचा सहारा घेऊन देश पेटवला होता, त्या देशाला उत्तर काल मिळालं, जेव्हा धनगर समाजाचं आरक्षण हे एस टीमधून मिळावं यासाठी जो संघर्ष चालू आहे आणि त्याचं नेतृत्व सध्याच्या घडीला दीपक बोराडे हे करतायत. आणि त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं आहे. त्या उपोषणासाठी वावड्या उठवल्या जात होत्या. काही म्हणत होते जरांगे पाटील आपले समर्थक नाहीत, तर काही म्हणत होते जरांगे पाटील या आंदोलनाच्या पाठीशी उभे आहेत. अशा बऱ्याच अनेक चर्चा करत होत्या. त्यात परवाला मनोजदादा पाटलांचे सहकारी गंगाधर नाना काळकुटे यांनी दीपक बोराडेंची भेट घेतली होती. तेव्हा काहींना असा मेसेज गेला की जरांगे पाटील स्वतः आले नाहीत, आपल्या सहकार्यावर काम भागवले. म्हणजे जरांगे पाटील एकतर्फी वागतायत का दुटप्पी वागतायत, मनोज जरांगे पाटलाची भूमिका काय आहे. पण काल जेव्हा छत्रपती संभाजीनगरवरून मनोज जरांगे पाटलांचा जो ताफा निघाला तो थेट आझादी मैदानावर, आणि दीपक बोराडे ज्या ठिकाणी उपोषण करतायत त्या ठिकाणी जरांगे पाटील गेले. आणि जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी जेव्हा मराठ्यांचा ताफा जरांगे पाटलासोबत दीपक बोराडे यांच्या उपोषणस्थळी पोहोचला, त्यावेळी जरांगे पाटील काय बोलले. जरांगे पाटलांनी प्रथम दीपक बोराडेंची विचारपूस केली. उपोषणाविषयी बरंच काही त्यांच्यात संभाषण झालं. त्यानंतर जरांगे पाटलांनी सांगितलं की तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यातले त्यात प्रथमतः आज महाराष्ट्रामध्ये तुमचा समाज म्हणजे मराठ्यांचा धाकटा भाऊ. मराठे या महाराष्ट्रात 6 कोटी आहेत, तसेच धनगरसुद्धा 3 कोटी आहेत. एवढी लोकसंख्या असताना मैदानावर 50 लोक, बाकीच्यांना काय काम आहे, कुठं नांगर हाकायचं आहे. सध्या सुदी आटोपलेली आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, कुठलंही काम नाही. तेव्हा घरी बसून आरक्षण मिळणार नाही. तेव्हा प्रत्येकानं मिळेल त्या वाहनानं मिळेल त्या सोयीसुविधेनुसार इथे हजर झालं पाहिजे. तेव्हा आणि दुसरी गोष्ट, तुमचे जेवढे कोणी नेते मंडळी आहेत त्या प्रत्येक नेते मंडळीकडे जा. ते कुठल्याही पक्षाचे असोत, राजकारण त्यांना करू द्या, त्यांना नेतेगिरी करू द्या, पण समाजासाठी त्यांना एक होण्याची तुम्ही विनंती करा. त्यांच्या पायी मस्तक झिजवा, डोकं टेकवा, आणि त्या सर्वांना एक करून सगळ्या समुदायानिशी तुम्ही जर एक झालात तर आरक्षण एका चुटकीसारखी सरकारला द्यावं लागेल. आमच्याही आरक्षणाचं तसंच होतं. आमचाही GR निघाला, पण अजून तो लागू झालेला नाही. फडणवीस साहेब हे चट मंगनी पट शादीतले यामधले नाहीत. ते गोष्टी जर एका झटक्यात करतील तर त्यांना फडणवीस कोण म्हणेल, असा उपरोधिक टोलासुद्धा जरांगे पाटलांनी सुनावला. जरांगे पाटलांनी सांगितलं, कुणाचे मान अपमान नाट्य असेल, तुमच्या काही कुरबुरी असतील, तुमच्यात हेवेदावे असतील, ते बाजूला ठेवा. त्यांची माफी मागा, त्यांच्या जवळ जा आणि त्यांना आपल्या समाजातल्या गोरगरीब धनगराच्या आरक्षणासाठी एक करा. आणि सर्वांनीशी तुम्ही मुंबईचं आझाद मैदान, इथे जर धनगरानं लघुशंका केली तर मुंबई भिजेल एवढे धनगर आहेत. तेव्हा तुम्ही सर्वांनी इथं आलं पाहिजे. धनगराच्या मावल्या जेव्हा शेतात मेंढी मागं फिरतात तेव्हा त्यांना काय त्रास होतो, कसं त्या वनव्यात हिंडतात, याची जराशी तिडीक डोक्यामध्ये असू द्या. तिचे श्रम, तिची मेहनत लक्षात घ्या
तुम्ही अहिल्या होळकरांचे वंशज आहात, तेव्हा या लढ्याला प्रत्येक घरातून प्रत्येक धनगरानं आलं पाहिजे. तसंच तुमचे कोणी जे नेते मंडळी आहेत, 5 असतील, 10 असतील, 15 असतील, या सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. आमच्याकडेही नेते मंडळी आहेत, ते कुठल्याही पक्षात असो. पाटलांनी सांगितलं, मी कुठल्याही नेत्याला जर चुकलं तर सरळ बोलत नाही, त्यांच्यावर रागावतो, त्यांना शिव्या देतो, पण मायासुद्धा तेवढीच करतो. आणि राजकारणाच्या वेळेला राजकारण 15 दिवसाकरता मोकळं सोडतो. कोणी कोणालाही मतदान करा, तुम्ही भाजपला करा, काँग्रेसला करा, बेसरमाला करा, शिवसेनेला करा, पण गरीब समाजाच्या आरक्षणासाठी एक व्हा, असा कानमंत्र त्यांनी दीपक बोराडेला दिला. आणि जर तुम्ही टोटल धनगर समाज बहुसंख्येनं मुंबईत आला तर तुमच्या पाठीमागं 6 कोटी मराठे उभं करण्याची जबाबदारी स्वतः संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी घेतली. जरांगे पाटलांनी सांगितलं, मराठा आणि धनगर वाद नाही आहे, पण विनाकारण हा वाद काहीतरी समाजकंटक पेटवत आहेत. आजही खेड्यापाड्यात, ग्रामीण भागात कुठेही आमचं एका ताटात जेवण आहे, आमच्या धुऱ्याला धुरं आहेत, आमच्या शेतात मेंढ्या चालतात, किंवा आम्ही त्यांना बोलावतो आमची जमीन खतवण्यासाठी, पण असं कधीही कुजवाभाव होत नाही. एकमेकाचा रोटी व्यवहार दररोज चालतो. तेव्हा ज्याच्या डोक्यात काही तिडीक असेल त्यांनी तिडीक सोडून द्यावी आणि आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी लढावं. इतरांसाठी डोके फोडून घेण्यापेक्षा, मराठा आरक्षणाला विरोध करण्यापेक्षा आपल्या जातीला आरक्षण कसं मिळेल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. आत्तापर्यंत कित्येकांनी मला ट्रोल केलं आणि ट्रोल जेवढं केलं तेवढ्याच ताकदीनं मी वर येतो. माझं एक सांगणं आहे, जरांगे पाटलांनी सांगितलं की धनगराबद्दल मी आत्तापर्यंत एखादं अवाक्षरसुद्धा बोललो का, किंवा कोण्या विशिष्ट मुस्लिम असतील, दलित असतील, बंजारा असतील किंवा बंजारी असतील, या समाजाबद्दल मी बोललोच नाही. या समाजाविषयी माझी देशभावना नाही आहे. मी माझ्या मराठा समाजाच्या लेकरांच्या आरक्षणासाठी बोलतो आहे. आणि त्याला जे विरोध करतात त्यांना मी मात्र फाट्यावर मारल्याशिवाय थांबत नाही. तेव्हा बोराडे साहेब, तुम्हीसुद्धा तुमच्या समाजाच्या आरक्षणासाठी झटताय, आणि तुम्हाला जर हे आरक्षण तुमच्या समाजाला मिळवून द्यायचं असेल तर वेळ प्रसंगी तुम्ही उपोषण सोडा आणि सगळ्यांच्या घरी जा, सगळ्यांना भेटा, सगळ्या नेतेमंडळींना एक करा. जे कोणी स्वयंघोषित असतील, कोणी आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, सर्वांना एक करा, त्यांची मीटिंग लावा, त्यांना बरोबर घ्या आणि सर्व समाजाला हाक देऊन तुम्ही मुंबईत या. आणि त्यावेळेस मी माझ्या सहित 6 कोटी मराठे तुमच्या पाठीशी उभे करेल. एवढेच नाही, जर तुमच्या नेत्याशीही बोलायची वेळ पडली तर मी स्वतः गाडीत बसलं की त्यांना फोनवर बोलेल की समाजाच्या, आपल्या समाजामध्ये जे गरीब आहेत त्याच्या आरक्षणासाठी हा लढा द्यायचा आहे, याला साथ द्या. जोपर्यंत तुमचं आंदोलन, तुमचा लढा हा मोठा दिसणार नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही. हा एक माणुसकीचा, प्रेमाचा आणि लहान भाऊ म्हणून सल्ला आहे. जसं मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत असतो, तो आजही आहे. आम्हाला त्याबद्दल अजिबात द्वेष नाही. हे सांगून जरांगे पाटलांनी दीपक बोराडेंना एक मोठी ताकद दिली म्हणावं लागेल. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे व्यक्त व्हा.